हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आज मी नुकतीच बेंगलोरमध्ये घडलेली घटना, 6 दिवस झाले ह्या गोष्टीला, ह्याच्याबद्दल बोलणार आहे. आणि तुम्हाला पण वाटेल का ह्या मुली असं वागतात? स्वातंत्र्य स्वातंत्र्य फ्रीडम म्हणजे ह्यांना काय पाहिजे? बेंगलोरमध्ये मराठा हल्ली ह्या एरियामध्ये सोमसुंदर म्हणून एक गृहस्थ राहायचे. त्यांची बायको मुथुलक्ष्मी आणि त्यांना 2 मुली होत्या. श्वेता 25 वर्षाची आणि सुप्रिया 19 वर्षाची. अगदी सुखी संसार, छान मध्यमवर्गीय कुटुंब, व्यवस्थित छान चाललेलं होतं. आणि मोठ्या मुलीला इच्छा होती आपण इंजिनियर व्हावं म्हणून. वडील हो म्हणाले. अहो, दोन्ही मुली भरपूर प्रेम आणि पैसा दोन्ही ह्या मुलींसाठी खर्च करत होते. त्यांना म्हणायचं आपल्याला कोण 2 मुलीचे आहेत, त्यांना हवं तसं वागू देत, म्हणजे काय शिक्षण हवे तर घेऊ देत. त्यामुळे ते श्वेताला न्यू हॉरिझॉन कॉलेजला घातलं. पेईंग सीट होती, त्याच्याशिवाय क्लासेसचे पैसे, येणं जाणं, भरपूर पैसे खर्च केले. अहो, मुलींचे शिक्षणासाठी, मुलींसाठी आपण केलं नाही ते आणि कोणासाठी? म्हणून खूप अगदी मनानं आनंदानं मुलींसाठी ते खर्च करायचे, प्रेम पण करायचे. आणि ही मुलगी श्वेता B.Tech झाली. B.Tech करताना तिला केनेथ नावाचा एका आंध्र प्रदेश मधले मुलाची ओळख झाली. ती क्लासमेट होता तिचा, मैत्री झाली. मग हे प्रेमात कन्वर्ट झाला. ओके, शिक्षण झाल्यावर दोघांनाही एकाच कंपनीत नोकरी लागली. मग श्वेता म्हणायला लागली वर्क फ्रॉम होम होतं, हे घरात बसून होत नाही, डिस्टर्ब होते. म्हणताना मी हे करते, स्वतः भाड्याचं फ्लॅट घेऊन राहते. म्हणताना ते सिगेहळ्ळी म्हणून तिथे जवळ एक फ्लॅट घेतला आणि ती त्या फ्लॅटमध्ये राहत होती. ती राहायला गेल्यावर, म्हणजे नोकरी लागल्यावर, ती आई वडिलांपासून, घरचे लोकांपासून सारखं लांब व्हायला लागली. तिचे फोन यायचे कमी झाले. एवढंच का, तिनं भाड्याचं घर कुठे केले ते भाड्याच्या घराचा पत्ता सुद्धा आई वडिलांना दिलेला नव्हता. का? म्हणजे हिची मैत्री आहे केनेथ बरोबर माहीत होतं आईला. आई म्हणायची, तो म्हणजे धर्मानं ख्रिश्चन होता, आणि आई म्हणायची मुलगी म्हटल्यावर व्यवस्थित वागायला पाहिजे. असं आता कुठली आई आपल्या मुलीला सांगते तसं ती म्हणायची. ह्याचा तिला राग यायचा. तिला वाटायचं माझे स्वातंत्र्यावर हे आक्रमण करतात. असं चाललं होतं. एक दिवस अचानक मुलीचा फोन येतो आईला. आई असं जेवायला ये आमच्या घरी उद्या म्हणून. आईला खूप आनंद होतो. एवढे दिवस मुलीचा फोन नव्हता. आज ती आनंदानं मला तिच्याकडे जेवायला बोलवली. मुलीला आपले लहानपणीपासून काही गोष्टी आवडायच्या, चकली असेल, लाडू असेल, हे सगळं आई करतीये. काही हवं तर विकत आणायचं असलेलं तर आणतीये आणि मुलीकडे जातीये. मुलीकडे गेल्यावर मुलगी म्हणतीये मला माझा हिस्सा दे. आई म्हणतीये आम्ही जिवंत असताना कसला हिस्सा तुमचा? आम्ही दोघंही गेल्यावर जे काही आमची प्रॉपर्टी आहे ते तुम्हाला दोघींनाही निम्मी निम्मी मिळणार, आणि आमचे जिवंतपणे आम्ही आता देऊन आम्ही काय करणार? तोपर्यंत केनेथ बेडरूम मधनं बाहेर येतो. त्याला बघितल्यावर आईला कळते ही लिव्ह इन मध्ये राहतीये वगैरे.
आई सुनवायला लागते. आता आईचं हे कर्तव्य आहे का नाही? मुलीला राग येतो, समोर एक नाईफ म्हणजे हे दिसते, चाकू दिसतो, तर घेते आणि आईवर सपासप वार करते, आई मरून खाली पडेपर्यंत. एवढं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती म्हणजे वडिलांना फोन करते, तुम्ही आणि सुप्रिया या माझ्याकडे म्हणून. हे दोघंही सकाळी तिथे गेले का नाही. आत एंटर केल्यावर त्यांना बायको मरून पडलेली दिसते. त्यांना काय हे विचार करायचंय आत. श्वेता आणि केनेथ दोघंही सुप्रियावर आणि सोमसुंदर ह्यांच्यावर हल्ला चढवतात. सुप्रिया तिथे जीव सोडतीये. सोमसुंदर घायाळ परिस्थितीत वॉचमनकडे पळतात. वॉचमन आणि बाकीचे लोक त्यांना दवाखान्यात पोचवतात. दवाखान्यात डॉक्टरांचं सगळं हे चालू होतं, त्यांच्यावर उपचार चालू असताना ते स्वतःचं प्राण सोडतात. इकडे श्वेता आणि केनेथ दोघंही बिल्डिंगचे कॉम्पाऊंडवरनं उडी मारून पळून जातात. पोलिसांना सुद्धा घरात आल्यावर आश्चर्य वाटते. दोघांची अशी आईचा आणि धाकटे मुलीचं डेड बॉडी पडलेली आहे. सगळं पोलिसांना. आणि हे केलेलं कोण? त्यांचे स्वतःचे मुलीनं. मग शोध चालू होतो. शोध चालू असताना त्यांना पुडुचेरी बस स्टँड मध्ये श्वेता भेटतीये. तिला ताब्यात घेतात पोलीस. केनेथ मात्र फरार आहे. अजून मी व्हिडिओ करेपर्यंत तो काही सापडलेला नाही. आता इथे प्रश्न पडतो, स्वतःची मुलगी असं कसं वागू शकते? म्हणजे आई वडिलांनी लहानाचं मोठं करून प्रेम, शिक्षण सगळं हवं तर देऊन एवढ्या लाडानं मोठं केलेलं असते. तसं असताना मुलगी असून ही कसं असं वागू शकते? किंवा आपण म्हणतो, किंवा आपल्याकडे जनरली म्हणतो, मुलींना माया जास्त असते, मुलींना प्रेम जास्त असते. मग हे प्रेम म्हणायचं का? ह्याला माया म्हणायची का? त्यामुळे किंवा तिनं हे सगळं करताना तिनं हिस्सा कशासाठी मागितलेला होता? केनेथनं आपली नोकरी सोडून स्वतःचं सेटअप चालू केलेलं होतं आणि तो फेल गेला. त्यांना महिन्याचा हप्ता भरायला सुद्धा शक्य झालेलं नव्हतं आणि हे लोन काढलेलं होतं श्वेतानं स्वतःचे नावावर बँकेकडनं. आणि बँकेच्या नोटिसा यायला लागल्या आणि तिनं पत्ता कुठला दिलेला होता? आपल्या वडिलांचे घराचा. त्यामुळे नोटिसा तिथे आल्यावर आई वडिलांना काळजी वाटली, काय चाललंय हे? एवढं 30 लाखाचं कर्ज हिला कशाला पाहिजे होतं? पगार चांगला आहे, मग कशाला पाहिजे होतं? मग हे सगळं कळलं. आज आता तिला पोलीस कस्टडीत आहे. ते कोणी एक माणूस सुद्धा भेटायला आला नाही. सोडवायचं तरी बाजूला ठेवा, साधं भेटायला सुद्धा आलेलं नाही. आज तिला जाणवत असेल आई वडील म्हणजे काय असतात. आई वडिलांशिवाय ह्या जगात आपलं कोणी नाहीये, ही सत्य परिस्थिती आहे. तसं असताना मुलांना का कळत नाही? किंवा तिनं का विचार केला नाही, मी असं केलं की काय होईल? अहो, पोलीस तुम्हाला कुठून ना कुठून शोधून काढणारच आहे आणि किती नाही म्हटलं तरी तुम्हाला काही वर्षांची तरी शिक्षा होणार.
खरं ते अशा लोकांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. पण हल्लीकडे आपल्याकडे लेडीजना अशा शिक्षा देण्याबद्दल जरासं सरकार मागे सरकते. त्यामुळे ॲटलिस्ट लाईफ इम्प्रिझनमेंट तर होणार. मग काय मिळवलं तिनं? त्यामुळे असं मुली का वागायला लागल्यात, समाजात असं का घडायला लागले? मग आपण म्हणून मोठे आपल्या मुलांना वाढवताना काय करायला पाहिजे? किंवा आत्ताची पिढी मुलांना वाढवताना कुठे चुकते का? हे मुलांना का प्रेम म्हणायची, ॲटलिस्ट आई वडिलांवर तरी प्रेम का नाहीसा होत चाललेला आहे? किंवा ते एवढे स्वार्थी, सेल्फ फोकस्ड का व्हायला लागले? आपल्याला काय वाटते? मला नक्की आपण कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.